चला मागे चला सध्या संजय राऊत हे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता त्या चबुतऱ्यावर पोहोचलेले आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याची पाहणी संजय राऊतांकडून केली जाते. खाली राहा आपण खाली थांबायचं. आपण तुम्ही खाली थांबा. बाकीचे सगळे थोडी जागा आहे, बाकीचे खाली थांबा. मागे मागे भावा मागे ना मागे मागेच आहे थोडं थोडं यासाठी. तर काही वेळापूर्वी निलेश राणे यांनी सुद्धा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. वैभव नाईक हे पुतळा पडल्याच्या घटनेनंतर अवघ्या 15 मिनिटात त्या ठिकाणी पोहोचले. याविषयी निलेश राणेंकडून शंका सुद्धा उपस्थित केली. आज संजय राऊत या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी नेमकं काय बोलतायत याकडे किल्ला काटमांडीला किती वर्ष झाले ते पत्रे जेटीवरचे पत्रे वादळ झालं पत्रे उडले पाहिजे होते ना. ते एक कोणाचा कौल नाही उडलाय किंवा एक झाड नाही झाड पडलं झाड पडलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा पुतळा पडल्यानंतर सांगितलं होतं की ताशी 45 किलोमीटर वेगाने या ठिकाणी वारे वाहत होते, त्यामुळे पुतळ्याला नुकसान झालं. मात्र यावर आता विरोधकांकडून आक्षेप घेतला जातोय, प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण आजूबाजूच्या परिसरातले पत्रे किंवा झाडं किंवा घरांवरची कौलं यांचं काहीही निकसान झालं नाही. पुतळा मात्र दुर्घटनाग्रस्त झाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.